हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदावरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही येदोळतई रामान गंगा नदीचे काणी सांगका म्हणून विश्वामित्राले गी शोणा नदी दांटून गंगा नदीले वतना निमगेलेले पळयले ते गंगा नदील काणी सांगची पशी पुढे विश्वामित्रो ते ब्रह्माले दोन्ही कन्या गंगा आणि ही उमा हांनी हिमवत पर्वतालागी आसचे विशयू ते सांगून उमा आणि रुद्राल विषयी सुरवे सांगता रसाची रुद्रदेवान गंगेल विषयी ऐकू का म्हणून सांगून रामान सांगताना रुद्रदेवालनी उमेले भरडीक जाऊन ತಂಗೆಲೆ ಚೆರುಡು ಚವನು ಐಲೆ स्कंदान तारकासुरा मारका त्याविषयी सांगता आणि तंगेले भारडीक जलेल विषयी सांगता मागिरी शिवपार्वतीक चरडू जायना नशी म्हळ्यारी शिवाल रे तस पार्वतीक दवरू जायना म्हणून सांगून ऋषी देवतेनं सांगयसितना शिवालागी पार्वती कोपेवून तांकां चरडूंक जायना नशी राब्बो म्हणून शाप दिला. आत शिवान तागेले तेजस भुंयचेर स्खलन केला. त्या वेळाक थंय ते जल कशी म्हणून उत्पत्ती प्रसंगाई म्हाका सांगका म्हणटा तो राम. ताजे खातीर विश्वामित्र ते विस्तृत जावन ती काणी सांगता रसाची रामाले आशया प्रकार तप्यमाने तपोदेवे सेंद्रा स अग्निपुरोगमा हा सेनापतीम अभिप्संतः पितामहम उपागमन म्हळ्यारी गंगावतरणाची काणी सांगता म्हणटना उमादेवीले शापान परितप्त जाल्ले देवतेंक पळोवन बेजार जालते रुद्राक जाल्यार कसं करचें. तो वचून हिमवत पर्वतात उदेर तपस्याक बसला. त्या वेळाक अग्नी इत्यादी देवते शिदा पितामहाले वताची म्हळ्यार ब्रह्माले गेनी तागेले सांगताची हे ब्रह्मा पुढे आमकां सेनाधिपतीक बीजरूपार दिलेलो परमेश्वरो आत तागेल बायल उमा वटू हिमवत पर्वता शिखरार एक तपस्से करता रस. आता लोका हितार्थ जावन कसं जावका लोका कसं कल्याण दुष्ट शिक्षण शिष्ट परिपालन नव्हे तसं एक समर्थ सेनाधिपतीक आम्ही पावच्याक ताण दिलेले एक बीज रूपाचे वय बाय. आता सेनाधिपती जावका आमकां आम्ही कसं कोरका म्हणून सांगताना ब्रह्मो देवतेंक सांगता की तुम्ही न प्रजा स्वासपत्नीशो म्हणून सांगून उमादेवीनं तुमकां शाप दिला हाका प्रतिशापाने हांव दिवचें जायना तें सत्य जलते वचन तुमगेल चेडवालान तो पुत्र खंडित जायना म्हूण सांगून तुम्ही निराश जावचे नाका. अग्निदेवते शत्रुनिशूदन जावन सोदतो तो देवते गेले सेनाधिपती कोणाल निमती ती ताका जात्त पळय ती दुसरी कोणीय न्ही आकाशगामिनी जावन आसूची गंगादेवी अग्निदेवाक तिगेल निमती जाल्ले सेनाधिपतीक गंगादेवी
चंद कोण पळयता इत्याक म्हळ्यार आतां उमा गंगेली भयणी जाल्यार देखून उमेक त्या विशयांत कोप येना इत्याक म्हण न्ही ते बीजरूप उमा शिवाल संगमानान प्राप्त जालेले आतां ते दिव्य शिशू हांव सुद्दां मिगलाक धारण करता म्हळ्यार उमाक कसले बेजार जायना तूं कसले ह्या विशया संशय पावची नाका म्हूण सांगून म्हणटना देवते भारी संतोशार वताच कई आनी सेनाधिपती प्राप्तीक वचून अग्नीला सांगताची पळय श्वेतपर्वतांत निक्षिप्त जाल्लेले कार्तिकेयाल बीजरूप रेतस तो ते गंगा न्हंयत सोडी म्हूण जैत म्हूण अग्नी सांगता आनी आकाश गंगेला वचून सांगता की हांव रुद्राले एक तेजस हाडला तूं धरतवे धारण करतवे देवतेंक बारी संतोश जाता म्हूण जैत म्हणटा गंगादेवी जायत म्हणटा जाल्यार गंगादेवीले रूप पळोवन रुद्रा भारी संतोष जाता जाल्यार अग्निदेव रुद्राने अग्निदेवाक भारी संतोष जाता गंगेल रूप पळोवन त्या वेळार अग्निदेव कसं करता ते रुद्राले तेजस हाडलेले ते गंगेल सुतूची तो घालून सोडता पळय तेदना तिका भारी हून उज्ज जावन ती सगळे शरीर तिगेले जोळण गेल्ल्या वरी जाता सीधा अग्निदेवाला सांगता हें मेजन जायना हे तेजसू होंचाका मेजन जायना म्हूण म्हणटना तेदना तो सांगता व्हड न्ही तुका जायना म्हूण जाल्यार तूं तें दूख भोगचें नाका तूं ह्या पर्वताचे बदीन श्वेत पर्वत म्हूण आसा थंय तें विसर्जन करी म्हणटना गंगादेवी ती कसं करता म्हळ्यार ते अग्निदेवान सांगिल्ले कडेन ते शिवाल तेजस विसर्जन करता ते गर्भ पर्वता तप्पलांत तीन दबरले कुडले ते पुरे पर्वत भुंयचे भितर प्रवेश करून भांगर रुप्पे तांबे लोखंड असल पुरे धातू जल्लींची मात्र न्ही तंत भितरी वायट मशूय आसता पळय ताजीन तवर सीस हे पुरे विंगड विंगड लोह म्हणचे खनिज म्हणचे हे पुरे जल्लींची मागीर थंय आशिल्ले ते तेजसा निमती थंय आशिल्ले वृक्ष वाल्यो जड्ड पुरे भांगर जावन गेल्लीच कय तशी सगळे भुंयचे त्या गर्भाचे तेजसान थंय आशिल्ले पर्वत वन पुरे स्वर्णमय जाल्ली नंतर ते जातरूप म्हूण सांगून आपोवच्याक सुरू केल्ले म्हणटाची तशी ताजे नंतर मस्त काळ नंतर ते एक शिशू थंय दुखून प्रकट जाले ते चरडू प्रकट जाले कुडले इंद्रादी देवतेंक भारी संतोष जाले चरडाल तिकड धांवन येयलींची त्या वेळा ते आतां चेडू जाल्ला ताका आतां दूद पिवका होड करका न्हय कसं करचें म्हूण म्हणले खातीर कृतिका नक्षत्र अभिमानी देवते आसा पळय 6 जनांक तांणी इंद्रादी देवते सांगता ते चेडा दूद पिवन तुमी होड करका म्हूण तशी कृतिका नक्षत्र अधिदेवतेंगेल चेडू जावन ख्यात जाता जाल्यार मांद्र हाका आमी स्तन्यपान करयताची म्हूण तांणी कृतिका नक्षत्रादी देवते सांगतना जवो त्यांनी तो जायत म्हणटा ते तुमगेल चेडू कार्तिकेय म्हूण नांवान प्रख्यात जाता म्हणून ते इंद्रादी देवते तांणी आश्वासन दिल्ली नंतर ते देवते येवन शिशूक कार्तिकेय म्हूण नांव घाल्लें आनी हाणें 3 लोकांक थंय कार्तिकेय म्हणून प्रख्यात जावका म्हणून सांगून मागीर ते कृतिकादी नक्षत्र देवते येवन तांणी त्या कुमाराक येतोचित स्नान करयलें की तांणी आनी तो कार्तिकेयो गंगेल गर्भा दुखून स्कंद तोग्गू पडलेलो देखून ताका स्कंद म्हणून तांणी नांव दवरलें तशी कार्तिकेयाले जनन जाले त्या वेळाक रामाक मागीर एक प्रश्न येता मनांत ताम कथाम कौशिको रामे निवेद्य मधुराक्षरं पुनरेवा परम वाक्यम काकुत्स्थम इदमुब्रवीत
त्रिपतो म्हूण तिका कसलें नांव येयलें, त्रिपतगामिनी म्हणून इतें नांव येयलें. 3 मार्गार इतें चमकलें. 3 मार्ग म्हळ्यार आकाश, भूंय आनी पाताळ लोक. 3 कडेन गंगी कसलें चमकली म्हूण म्हणटना गंगे देवलोका कशी चमकली म्हूण सुरवे सांगले काणी विश्वामित्रान. आत्ता कार्तिकेयाल जन्म कसले जाल्ले, कोणाल निमती जाल्ले हें सांगलें. आत्ता गंगा त्या देवलोकाचे विशयी जाल्ले. आतां भुंय आनी पाताळाक कशी आयली म्हूण म्हणलेलें एक काणी सांगता न्हय. कसो तो विशय म्हूण सांगता न्हय तशी तांणी काणी रुपार सांगताची. चेडा रामा, तुमगेले वंशांतो फुडें अयोध्येचे अधिपती जावन सगरो मेळलो, धर्मात्म जावन राय आशिल्लो. ताका चेडूं जायनीची. चेडूं जावका म्हूण म्हणलेली कबिलाशी सहज. तुगेले अन्नान पुत्र कामेश्टी करून न्हय तुमकां पुरे पाविलो. त्या वेळार तागेल मालगड बायल वैदर्भी विदर्भ राजकुमारी केशिनी म्हूण म्हणलेली. ती भारी चांगी. तशीची दोन्हीची अरिष्टनेमी म्हळ्यार कश्यपाल धुव गरुडाले भयणी सुमती म्हूण म्हणलेली. ती दोन्हीची धुव. सगरू तागेल 2 चेडूं वटूय सुरवेक भृगुप्रवरणा म्हूण म्हणलेले एक पर्वत प्रदेशा वचून 2 बायलेल उठू तपस्या करता. 100 वर्ष तपस्या जातना भृगु महर्षी प्रवरणा पर्वता केलेलो भृगु महर्षीची सुप्रीत जाता आनी रायाक तो वर दिता. कसलें म्हूण म्हळ्यार राया तुका मस्त चेडूं जाताची समान कीर्ती त्या चेडवाल निमती तुका मेळटा. ह्या 2 बायलांतू एकलीक वंशोद्धार जावचे. एक चेडूं जाता. मागीर अन्येकली 60,000 चेडूं तिका जाताची म्हूण म्हणटना महर्षीक तो अर्घ्यपाद्य आदी दिवन पूजा करता. आनी ते राजकुमार 2 जण तांणी महर्षीला म्हणटाची तुमगेल वर आमकां सत्य जावो जाल्यार आमगेलांतू कोणा एकलो पूत जाता आनी कोणाक 60,000 जन चेडूं जाताची म्हणलेलेक आमगेल मनांतू प्रश्न येयला. त्या तूं सांगू येतवे म्हूण म्हणटना तेदना भृगु महर्षी सांगता की ही इच्छा तुमकां सोडला हांवें. तुमगेलांतू कोणाक एक पुत्र जायत कोणाक 60,000 जायत म्हूण सांगता म्हणटना ती केशिनी ती म्हणटा की म्हाका एकू चेल्लो जाल्यार पुरो म्हूण सांगून. तेदना सुमतीक भारी संतोश जाता की तरी 60,000 चेडूं म्हाका जातात न्हय म्हूण. मागीर तांणी तांगेले देशा वताची. त्या वेळाक मालगड बायल केशिनी असमंजस म्हूण म्हणलेलेकलो चेडूं तिका जाता. सुमती तिका एक गर्भपिंड जाता. ताजे नंतर ताजी छेदन जातरी 60,000 चेडूं जाताची. ते चेडूं व्हड जावतय तुप्पाचे कुंभांत दवरून पोशण करताचे. आतां म्हळ्यार अर्द वाड्डील चेडूं जाल्यार इन्क्युबेटरा दवरता पळय तशें तेन्ना घृतक कुंभांत दवरचें म्हूण. कितलीं वर्ष तशी दवरली नंतर सन्न एक अणुशी आशिल्लें चेडूं व्हड्ड जालींची यव्वन येयलें. तांणी 60,000 चेडूं भारी चंद जालीची. सुरवेचे बायलेल केशिनीलांतू असमंजस म्हणलेलेकलो चेल्लो जाल्लो म्हणलेलो पळय तो निजावन नांवां म्हणके असमंजस सम ना तो कसो करता म्हूण ताका गोतना. नांवां म्हणके तो असमंजस जालो. प्रतिनित्य मार्गार चेडूं खेळतर आसता पळय तांकां तांडून व्हरून न्हंयत बुड्डयता. तांणी हातपाय मारून रडतची उसरो बंद जावन बुडची पळोवन भारी संतोश ताका. अशी ताका एक नमने खेळ ते नित्यची खंयची चेडूं हाणू उडयतना त्या चेडूं ल्हान म्हण तांणी पुराय येवन रायाला सांगताची. त्या वेळार आनी समनी हाका दवरून घेवचे पुराय प्रजा वर्गांक बाद दिता म्हणटना असमंजसाक सगळो राय तागेले देशा दुखून भायर घालता. त्या वेळार असमंजसा वारडिकय जाला. एक चेल्या चेडूं येसम शुमंत म्हूण म्हणलेलें. कितली काळ गेल्ले सगराक हांवें यज्ञ कोरका म्हूण म्हणलेली आशी जाली. अश्वमेध यज्ञ अशी तशी यज्ञ न्हय अश्वमेध यज्ञ जावका म्हूण आशी जाली. त्या वेळार रामू निमकितके
विश्वामित्राला की म्हाका ते यज्ञा विशीं संपूर्ण जेवण सांगतोय म्हूण. विश्वामित्र हांसयता, चेडूवांक तशी न्हू, तें सांग हें सांग, हें सांग तें सांग. तांणी सांगताची तुका सगराले काणी विस्तार जावन सांगता ऐक. एक म्हणटा रुद्रालो मावळ माव म्हळ्यार उमालो आनो हिमवत म्हूण नांवाचो पर्वतराय तो विंध्य पर्वतादी कडेन विंध्य पर्वताले वता. विंध्य पर्वत हाका पळयता. वाल्मिकी महर्षीन हांगा शंकरालो म्हळ्यार रुद्रालो माव जावन आशिल्ली हिमवत पर्वत आनी विंध्य पर्वत परस्पर एकले विक्षण केल्लें म्हूण ताका व्याख्यानकार चंद अर्थ दिताचे कसं म्हळ्यार ते दोन्ही पर्वता मध्ये विंगड कसले अडेतडे ना, विंगड कसले पर्वत ना दिकून त्यांनी परस्पर पळयताची म्हूण सांगूक चंद जाता म्हूण. नी जावन ते दोन्ही पर्वता मध्ये आर्यावर्त म्हणलेली एक भूंय, त्या भुंयचेर यज्ञ करचे भारी सुलभ म्हळ्यार चांग स्थळ तो यज्ञ करच्याक. थंय सगरान यज्ञ प्रारंभ केले म्हणून. त्या पुण्यभूमीन तूं सगर यज्ञ करू प्रारंभ करता. अश्वमेध यज्ञ आम्ही दशरथालय पळयला. यज्ञाक अश्वपेटचे आसा देश पर्यटनेक. त्या वेळार अंशू म्हणतो तागेल नातू असमंजसाल पूतो तो सगराल भारी मोगाचो. तो सांगता सगरू ते यज्ञाश्वाचे रक्षण तूं कोरका म्हूण. त्या वेळाक इंद्राक कोण कसलो यज्ञ करचे म्हळ्यार इंद्रा भंय तागेले इंद्र पदवी जेव घेताच की म्हूण. खंयची पुराणान तूं आमी पळयता जाल्यार ताका प्रती एकाक ती प्रेरण परमात्मालीचे कारणय आसता. आतां इंद्राक ती प्रेरण मनाय कळलं ताका एक कारण कसं की असतं त्या परमात्मा गोत्त असता. तशी इंद्र कसं करता म्हळ्यार ते यज्ञाश्व अपहरण करता. कडेदी आतां यज्ञाश्वा वटू देश पर्यटनेक वचास ताजी वटू जाल्यार कोणेय ते यज्ञ काडला जाल्यार तशी खांपून निप्पन आनी हरूना. ते आम्ही काडला आम्ही बांदिला यज्ञाक तुमी जाय जाल्यार युद्ध करून सोडोन व्हरायचें म्हूण सांगचें. हांगा हें अश्व ना जाल्ली पळय जोर भंय जाले. सर्व रतविजांकय भंय जाले अश्वमेध यागाची यज्ञाची उडगून गेला म्हूण सांगून. तशी तांणी रायाला येवन सांगताची कोण अश्वापहरण केल्लो म्हूण पळोवन सुरवेक घोड आमकां मेळची तशी जावका. घोड हाणानतले आतां ते यज्ञ विघ्न येता न्हय, सम न्हय न्हय, तुमकां मात्र न्हय, यजमाना मात्र न्हय, रतविजांकय वायट अशुभ म्हणटाची तशें यज्ञाक विघ्न जावच्या नजे. तशी वग्गी कसले कार्य प्रारंभ करता तुवें म्हणटना सगरू जायत म्हणटा आनी तागेले ते 60,000 चेडवांक आपोवन सांगतात पळय राक्षसांनी की कोण म्हूण गोत्ता ते यज्ञाश्व अपहरण केला. सगळे प्रपंचान तूं खंय असल्यार सोदून ते यज्ञाश्व हाडका आनी यज्ञापहरण केल्लो कोण पळय ताकाय हाडका. कडे तांणी पुरे कडेन सोदिताची भूमंडला खंयची दिक्कान वचून सोदिल्यार यज्ञाश्व मेळना म्हणटना मागीर तांणी सगर म्हणटात आनी तशें ह्या भुंयक खुंडून पंदा पाताळा चमकाला पळया. तांणी 60,000 जन न्हय तांणी 1 योजन विस्तीर्णाचे भूप्रदेश तांणी आयकी करून खोंडितोर वताची. भारी खोंडून पंदाक वताची गोड सोदूच्याक. ते पाताळ लोकांतू सर्प मरताचे हांगेर पिकासाकांनी मेळून थंय असुर राक्षस कोण आड येताची तांकां पुरे हान्नी मारताची. पुराय देवतेंक भंय जाता. सर्व जन येवन सांगताचे पाताळ वासी पुराय जन मरतरस सर्व ब्रह्मा सृष्टीन ब्रह्मालेक येवन सांगताची सर्व तुगेल सृष्टी थंय लय जातरस ब्रह्मा आतां कसो करचें म्हूण म्हणटना प्रती एक जीवा पाताळवासी जीवा धरताचे हान्नी दिसता कांपिले आमगेले यज्ञ अश्व हान्नी कांपिले दिसता म्हणून प्रती एक जीवा मारतरसची म्हूण म्हणटना चतुर्मुख ब्रह्म त्या वेळार सर्व देवतेंक सांगता तुमी कसले भिवचे नाका. सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ली भूदेवी ती जावन परमात्माली बायल न्हय आतां परमात्मो कपिल रूप धारण करून तो
पाताळान तसं तो कसं करतं म्हण पळया म्हण ब्रह्म सांगता. त्या वेळाक तशीची सर्व देवते आणि ಬ್ರಹ್ಮಾಲ ನಿಮ್ಗುಚೆ ಆಯಿಲೆ ಸರ್ವೈ ತನ್ನಿ ಬ್ರಹ್ಮಾಲ ಉತ್ತರಾन भारी संतोष झाला तांका. हांगा सगळं पुत्र कसं करताची भुंय ಕೊಂಡಿತೋ रसाची भुंय ಕೊಂಡೋನು भुंय देवीक दुःख जाता रस तितले तेदना ते अशुभ सूचक जावन उत्पात प्रदिशच्या शूर जाता ओडोड सिडिलाक समान जावन शब्द एक पुढच्या शूर जाता. हांगा सुरवेक सगळे भूमंडला सोदिल तांनी मेळणी मळ्ळी कुडल्या तर पाताळ ಕೊಂಡುच्या शूर केला. खंय ಕೊಂಡೂन खंय सोदिल्यार ते गोड दिसना मळ्ळी कुडले त्यांनी वचून तांगेला नाला सांगता ना आम्ही तूं सांगेल सर्व रीती सोदूच्या पडिले जाल्यार आमकां अश्व मेळणी अश्वाचें अपहरण कोण केलां म्हूण मेळणी कसो कोरकात अश्वापहरणाक खंयचे उपाय आसा त्या अश्वापहरण केलेल्याक सोदूच्या खंयचे उपाय आसा सांग तुवें तूं म्हूण म्हणटना तो सांगता तुमी ते भुंय तितली कोंडिल्लेली पावना पाताळ आतांय वच्याची म्हूण थंय अश्वापहाराकय मेणो पुरो म्हूण. तशें तांणी भुंय ಕೊಂಡೂन रसातळादी कडेन चमकलीची तांकां तेन्ना अष्ट दिक्काक भुंयक होवन घेतिल्ले सर्व दिक्पालक दिग्गज म्हळ्यार व्हडोड हस्त्यो त्या पुरे मेळटा. कडेर म्हणटना तो वचून थंय एकलो महर्शी तो कोणेय न्ही कपिल महर्शी थंय ईशान्य दिक्कांत तपस्या करूं बसला. तागे लागींची तांगेली यज्ञाश्व एकडे तेकडे वता. यज्ञाश्व पळिल्ले भारी संतोश जाले घेवन येवचे न्हय तांणी आतां महर्शीला कोणें युद्ध करता शिवाय ना न्हय तांणी कसं करताची ते अश्व पळिल्ले कुडले ते कपिल मुनीची अश्वापहारक यज्ञघातक म्हूण लेखून तांणी कपिलाक पळोवन बिश्टान हाताशी लायद उबारून राब राब उट्टा म्हणून म्हणटाची आनी तुमी आमगेले यज्ञ अपहरण केले यज्ञाश्व म्हूण सांगून ते घोर शब्द करून महर्शी योगमुद्रेन तुकून ते शब्दाक विमुख जाता. विमुख जावन उग्र मूर्ती येता कोप येता ताका. कोप येवन एक हुंकार दिता. हुंकार दिलेले मात्राक सगळाले 60,000 चेडूं निमिष मात्रांत तांणी भस्म जावन गेल्लीची. हांगा सगळं राखून बिसला यज्ञाश्व घेवन येताची मेगेले चेडूं नात्र पुत्र म्हूण सांगून जाल्यार तांणी येयना तेल पळोवन कडेरी अंशुमंता सांगतात सगोर तूं विद्यासंपन्न शूरू आमगेल पूर्वी काल म्हणके अपार तेजस्वी शक्तिवंत तूं आत्ताच्या आत्ता वचुका आनी तुगेल बापुल्य खंयसची म्हूण सोदुका खंय चमकलीची अश्व खंयस अश्वापहारक कोण आसच्या पळय पुरे पळोवन यो कशी तूं तुगेले बापुल्यांक सोदूक खंय वचुका गो तसवे पाताळा वचुका ही त्या म्हळ्यार खंय अश्वमेधाचे अश्व मेळणी म्हूण सांगून मेगेला सांगून वतना हांव तांकां पाताळ ಕೊಂಡೂन सोदियाची म्हणल्यार तशें तांणी चडटी मटाक पाताळ ಕೊಂಡೂन आसुका तशी तूं वचून पळोवन यो म्हूण म्हणटना ते अंशुमंत वता. कशीची पाताळांत वच म्हूण म्हणला न्हय पाताळांत तो वता. वचून थंय मेगेले पित्र खंयसची म्हळ्यार तागेले पित्र तांणी तांणी सोदीत रसूचे अश्व खंयस बांदिल्ले कोण निमगी तरी ते दिग्गज मेळटा तांकां पाताळा देंवताची 8 दिक्काचे व्हडोड हस्त्यो ते 8 कडेनी भुंयक माथ्यार दवरून घेवन आसाची म्हणलेले पळय ते पुराय हस्त्यो ताका मेळटा. त्या हस्त्या लागीं निमगिता अश्वापहरण केल्लें कोण ते खंय आसा तुमकां गोतसव्या म्हूण सांगून कडेरी त्या वेळाक विरुपाक्ष दिग्गज सांगता तूं वतर तुका
सर्वय पळोवचें मेळटा उतरय मेळटा म्हूण सांगून तशी तो पाताळ कोंडून वतरस कडीर म्हणटना ताकाय कपिल महर्षी तपस्या बैसून आशिल्लो दिसता. त्या कपिल महर्षी लागीं व्हड भस्माची राशी पडला. ताका तेव्हां कळलें हें पुरे मिगेल बापुल्यालें भस्माची राशी म्हूण सांगून तो ताका दोळे दुखून उद्दा देंवन मिगेले बापुल्यो पुरे शुरादी शूर म्हूण ऐकलं असल गती जल्वे हांकां म्हूण. त्या वेळाक ಸ್ವಲ್ಪ वेळानच एकड तेकड सोदितना ते अश्वमेधाचे घोडो दिसता. मागीर तो आतां पित्र तितली जल्मेल्यांची म्हणटना तांकां एक और्ध्वदयी क्रिया कोरता. सलिलक्रिया म्हण सलिलक्रिया कोरता त्या पुणी तत्काला करचे. सलिलक्रिया म्हळ्यार चिताभस्म त्या उदकांत किरोचे त्या पुणी कोरका एक उद्दा पुणी थंय थंय होरोका म्हूण सांगून तो पळितरस त्या वेळाक तागेलें दुख्ख पळयतना अंशुमंतू त्याच वेळाक तागेल्या तुकून ಸ್ವಲ್ಪ दूर आशिल्लें अश्वमेधाश्वाक पळोवन तो पित्रांक सलिलक्रिया दिवका ते एक पुत्राल कर्तव्य न्हय ताचे खातीर तो येतरस त्या वेळाक ताका दिसता तागेले बापुल्यांक गेले मावळो म्हळ्यार सुमतीले चेडूं नव्हते पळय 60 सहस्र चेडूं ती वासुकिली म्हळ्यार ते गरुडाली भयणी जाता ती सुमती तशी गरुडा लागीं येवन पावता. गरुड एक क्षण भितर अंशुमंताले लागीं येयला आनी सांगता हे अंशुमंता हांगेल पुरे वदी करका म्हूण सांगून तूं कसले दुख्ख करता. तांगेल वदे लोकहिता खातीर जेवचे वेळा जाता जाल्लेय तांगेल वदे जाल्लेय पळय आतां कोणाल हातान तूं जाल्ले कपिल ऋषीले तपस्याक तो तपस्वी ताका बादिल म्हणकच ताणें शाप दिलो लासून वचचें. आतां तांकां सलिलक्रिया कोरूंका सलिलक्रिया कोरका जाल्यार भुंयचेर जेवचे खंयचेच जलाशयाचे निमती सलिलक्रिया जायना. त्या वेळाक हिमवंतरायाले पशी होड्ड त्या हिमवंतरायाल मलगड धुवती त्रिलोकपावनी गंगा त्या वेळाक तिगेले पवित्र उदक हांगा हाडका सलिलक्रिया कोरूंक शिवाय विंगड खंयचे उदकान सलिलक्रिया कोरूंक जायना म्हूण अश्वमेध अश्वय हांगा दुखून भर आनी ते सगरान आराम केलेले यज्ञ पूर्ण जावंक सुरवेक अश्वमेध ते अश्ववर मागीर गंगेक घेवन हांगा यो म्हणून तांणी म्हणटना हो अश्वमेध घेवन भारी वग्गी राजधानी पावला. थंय यज्ञ दिक्षीत जावन बशिल्ले तागेलो आज्जो सगरू तागेल्याक जाल्लेले विशय पुराय सांगता. सगराक ते 60 जन पुत्र मेल्लींची म्हूण म्हणटना बारी बेजार जाता जाल्यार धरलेले यज्ञ कोरका न्हय ते विद्युक्त जावन यज्ञ कोरून अभ्रत जावन पट्टण प्रवेश करतकी मागीर ते सलिलक्रिया जावका जाल्यार देवगंगे हाडका म्हणून कशें हाडचें ताका मनाक वचना. कशें हाडकात कशें हाडका गंगावतरण करची कशी कितली जाल्यार ताका उपाय मेळना नाशी. मागीर 30 सहस्र वर्ष तो राज्यभार करून कडेर स्वर्गा वतत आनी सगराल नंतर कसल जाता कोण प्रयत्न करता गंगेक भुंयचें हाडलेलें कोणी काणी पुराय जनाक गोतस जाल्यार रामायणांत ती काणी आसा म्हळ खातीर ते काणी सांगची. तशी फायच्या दिसाक ते गंगे हाडच्या विंगड खंयचे प्रयत्न जाता म्हणून आमी पळोवे. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरूंक गेले.
चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.